रतांब्याचा हंगाम जो होता तो शेतकऱ्याच्या दृष्टीने फायदेशीर नाही. कारण काय, मुळात रतांबा जो धरायला पाहिजे हा 1 महिना लेट धरला. त्याच्यामुळे सर्वसाधारण अक्षतृतीयेच्या आधी रतांबा तयार व्हायला पाहिजे, तो तयार झाला नाही. आजही हिरवा रतांबा झाडावर 10 ते 15% पेक्षा जास्त एवढा रतांबा आहे. आणि मध्यंतरीचा जो पाऊस दोनदा झाला, ह्या पावसामुळे पिकलेल्या रतांब्यावर प्रक्रिया करण्यायोग्य राहिलेला नाही. तो त्याच्यात कीड तयार झाली किंवा फळमाशीने त्याला डंख मारल्यामुळे प्रत फळाची जी होती ही खराब झाली. साधारणरित्या 10 ते 12 जून पर्यंत जर पाऊस नाही लागला तर पूर्ण पीक शेतकऱ्याच्या हाती लागेल. अन्यथा जर ह्या येत्या 2-4 दिवसात पाऊस जर झाला तर मुळात पीक 40% होतं आणि 15 ते 20% पीक हे फुकट जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्याला कोकम पिकाची या बदलत्या वातावरणामुळे आणि रतांबा खूप उशिरा धरल्यामुळे खूप नुकसानाला सामोरं जावं लागणार आहे. जो बाजारातला दर आहे हा पहिला जेव्हा स्टार्टिंग होती तेव्हा 500 रुपये दर होता. त्याच्यानंतर आता हळूहळू खाली येत तो 400 रुपयावर आला. आता 375 रुपयावर दर आलेला आहे. पण मुळात रतांब्याला जे काही कष्ट आहेत ह्या कष्टाच्या तुलनेत हा दर म्हणावा तसा समाधानकारक नाही. आणि जर आत्ता समजा पाऊस पुढे गेला आणि रतांबा शेतकऱ्याच्या हाती जरी मिळाला तरी त्याला अपेक्षित दर मिळणार नाही.